नमस्कार. आवाज टुडे मध्ये सर्वांचं स्वागत. मी आकाश भोसले. खरं तर आपण एका बाजूला कोरोना संकटाचा मोठा लढा देत आहोत, तर दुसऱ्या बाजूला आता आपल्याला बेरोजगारीचा प्रश्न सतावताना दिसतोय. आणि याच अनुषंगाने काल आपण बुधवारी रात्री बघितलं की एक सोशल मीडियावरती ट्रेंड सुरू होता 9:09 आणि तो बेरोजगारीच्या संदर्भातला होता. खरं तर आजची जी आपली चर्चा आहे, या एकूण चर्चेला घेऊन आपला जो विषय आहे की मोदीजी टाळ्या थाळ्या सगळं वाजवून झालं, आता रोजगारावरती बोलूयात की. आणि या विषयाच्या अनुषंगाने माझ्याबरोबर बोलण्यासाठी आहेत सागर सविता धनराज, माझ्याबरोबर आहेत क्रांती सहाने, माझ्याबरोबर आहेत तुषार काहूर आणि माझ्याबरोबर आहेत विकासजी कुचेकर. या सर्व मान्यवरांना घेऊन आज आपण चर्चा करणार आहोत. खरं तर विषयाची सुरुवात करताना जी काही आकडेवारी आहे ती आकडेवारी आपल्या समोर मांडतो आणि मग आपण चर्चेला सुरुवात करूया. लॉकडाऊन एप्रिल 2020 ते ऑगस्ट 2020 या काळात देशातील 2,10,00,000 नोकरदारांना नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याची आकडेवारी सेंटर ऑफ मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी म्हणजे CMI ने प्रसिद्ध केलेली आहे. तर आपण बघतोय की ऑगस्ट मध्ये 33 लाख आणि जुलै मध्ये 48 लाख नोकरदारांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय. CMI नुसार जुलैमध्ये बेरोजगारीचा दर हा 7.40% होता, तो ऑगस्ट मध्ये वाढून 8.35% झालाय. यात ऑगस्ट मध्ये शहरी बेरोजगारीची टक्केवारी ही 9.83% व ग्रामीण भागातील टक्केवारी ही 7.65 इतकी झालेली आहे. खरंच आता प्रश्न पडतोय की जे डिग्री होल्डर आहेत त्यांनी काय करायचं. या कोरोनाच्या संकटामध्ये उपजीविकेचं जे साधन होतं, जिथं आपण नोकरी करत होतो, ती आता हातची नोकरी गेलेली आहे. मोदींनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की कोरोना बरोबर आता आपल्याला जगायला शिकलं पाहिजे, पण मोदींनी हे नाही सांगितलं की आता कोरोना बरोबर आम्ही जगायला शिकतोय, पण ते कसं जगायचंय. पहिल्यांदा मी जातोय क्रांती सहाने यांच्याकडे. क्रांती सहाने, आपली भूमिका मांडा. नमस्कार. मोदींनी 22 मार्चला लॉकडाऊन घोषित केलं. आवाज येतोय? हो येतोय, बोला. 22 मार्चला लॉकडाऊन घोषित केलं आणि 22 मार्चला सांगितलं की आपल्याला थाळी वाजवायची, टाळ्या वाजवायच्या. जे लोक कोरोनामध्ये काम करतायत, जे डॉक्टर असतील, नर्सेस असतील, ब्रदर्स असतील, पोलीस प्रशासन असेल किंवा जे कोणी कोरोनामध्ये काम करतायत त्या संदर्भामध्ये काय करायचंय, त्यांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्यायचंय. त्याचा परिणाम होईल की ते पॉझिटिव्हली काम करतील. हे मीडियाने बातमी प्रत्येक चॅनलला दाखवली. परंतु त्याच्यानंतरचं जे दुर्दैव आहे की 9 दिवसानंतर नगर निगम म्हणून या विभागातील कर्मचाऱ्यांनी थाळ्या वाजवल्या. आम्हाला पेमेंट मिळत नाही. 12 एप्रिलला राशन मिळत नाही म्हणून भारतातील बऱ्याच लोकांनी थाळ्या वाजवल्या. 20 एप्रिलला आडती चालू होत नाहीत, आम्हाला धान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही म्हणून टाळ्या वाजवल्या. 26 एप्रिलला कित्येक लोकांनी अशासाठी थाळ्या आणि टाळ्या वाजवल्या की राशन कार्ड ज्यांच्या जवळ नाही, कारण या प्रवासामध्ये राशन कार्ड कुणाजवळ आहे कुणाजवळ नाही इतकी मोठी समस्या निर्माण झाली होती. तर ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही त्या लोकांना तुम्ही अन्नधान्य द्या, शिधा द्या, या संदर्भात थाळ्या आणि टाळ्या वाजवल्या गेल्या. 28 मे रोजी प्रवाशांनी टाळ्या वाजवल्या. जिथं आहे तिथं स्टॉप केल्यानंतर आम्ही जगायचंय कसं, आमच्या जगण्याची काय व्यवस्था निर्माण केलेली नाहीये त्याच्या संदर्भात. 9 जूनला ज्या टाळ्या वाजवल्या गेल्या की जे प्रवास करतात प्रवाशांना गाड्या नाहीत, लोक गाड्या ज्या लोकांसाठी त्यांनी व्यवस्था केली सरकारने त्या गाड्यांच्या आडवं पडले आणि आडवं पडून 9 जूनला टाळ्या वाजवल्या गेल्या. 8 ऑगस्टला टाळ्या वाजवल्या गेल्या. मग आमचं असं म्हणणं आहे की ज्या टाळ्या आणि टाळ्या वाजवलेले लोक आहेत, ज्या घंटा वाजवलेले लोक आहेत, ही एक टाळी जर मीडिया 24 तास दिवस आणि रात्र दाखवत असेल की 22 तारखेला आम्ही टाळ्या वाजवल्या देशातल्या लोकांना प्रोत्साहन केलं, पण त्या लोकांचं काय, ज्या लोकांनी आतापर्यंत 8 ऑगस्ट शेवटच्या टाळ्या वाजवल्या, आजही काही लोक टाळ्या वाजवतात, त्या लोकांसाठी काहीही नाही. रोजगाराची तुषारजी, आपल्याला बेरोजगारीचा प्रश्न भेडसावताना दिसतोय. बरोबर, बोला. आकाश,
ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर समजा एखादा ग्लास असतो, तो अर्धा ग्लास भरलेला आहे आणि अर्धा ग्लास रिकामा आहे. तर हा दृष्टिकोनाचा विषय आहे. जर आपण जर म्हटलं, मी म्हणेल मला तहान लागली, तो अर्धा ग्लास भरलाय, त्यातला अर्ध पाणी मी पिणार, जेवढं आहे तेवढं. ह्याच्यामध्ये बघा की निगेटिव्ह पॉइंट्स आपण जर सांगितले तर निघतील, काही दाखवले जातील, पण पॉझिटिव्ह पॉइंट जर याच्यामध्ये बघितले तर आपण सेक्टर वाईज ह्याच्यामध्ये जाऊयात. आपण जर शेतकऱ्यांचा विषय बघितला तर आता एक योजना, ते सेल्फ रिलायंट आता जे कॅम्पेनिंग चालू आहे त्याच्यामध्ये एक अतिशय चांगली योजना शेतकऱ्यांसाठी चालू आहे, ती कृषी प्रोत्साहन योजना. त्याच्यामध्ये जे आपले युवक आहेत, खास युवकांसाठी ती योजना आहे. त्या युवकांना कृत्रिम मशिनरीज ज्या आहेत त्या मशिनरी 90% सबसिडीने मिळत आहेत. आता त्या मशिनरीज मिळत. उदाहरण जर बघितलं तर आता आपण सीतामढीमध्ये जिग्नेशू सिंग, बिहारमध्ये जी सीतामढी आहे त्याच्यामध्ये जिग्नेशू सिंगने ते सक्सेसफुली करून दाखवले, त्या योजनेचा फायदा घेऊन दाखवला आणि त्याची शेती जी आहे त्याला लाखांमध्ये त्याला ते उत्पादन त्या ठिकाणी या योजनेद्वारे मिळालं. हे शेतकरी फार्मर सेक्टरमध्ये झालं. मेडिकल सेक्टरमध्ये आता जे युवक आहेत त्यांच्यासाठी ह्यापूर्वी ह्या देशामध्ये जी सप्लायर चेन होती, म्हणजे एपीआय पासून, रॉ मटेरियल पासून प्रोडक्ट प्रोड्युसिंग जे असेल आणि त्याच्यानंतर ते मेडिकल किंवा क्लिनिक्स मध्ये ते सर्व गोळ्या जाईपर्यंत ती जी चेन होती, सर्वात मोठा प्रश्न कोविड यायच्या आधी आपल्या पुढे हा होता की रॉ मटेरियल आणि एपीआय हे आपल्याला चायनाकडून इम्पोर्ट करावं लागत होतं. परंतु ह्या लॉकडाऊन मध्ये जे सेल्फ रिलायंट कॅम्पेन चालू आहे त्याच्यामध्ये आता जर बघितलं, एपीआय आणि रॉ मटेरियल आपण तयार करतोच आहे, परंतु ते आपण एक्सपोर्ट सुद्धा करतोय देशभरामध्ये. म्हणजे ह्याच्यामध्ये जे युवक आता मेडिकल सेक्टरमध्ये काम करतायत त्यांना बऱ्याच प्रमाणामध्ये रोजगार सध्या मिळालेला आहे. आणि परत मी मेडिकल सेक्टरच उदाहरण देईल तुम्हाला. IIT मध्ये जे प्रोफेसर्स आहेत त्यांनी एक व्हेंटिलेटर बनवलंय आणि ते व्हेंटिलेटर प्राणवायू त्याचं नाव आहे, आणि ते प्राणवायू आता एवढं उपयोगाला पडते. जे व्हेंटिलेटर आपल्याला इम्पोर्ट करावे लागत होते किंवा ह्या आधी जे व्हेंटिलेटर आपण बघतोय त्या मानाने ते प्राणवायू जे व्हेंटिलेटर आहे त्याची किंमत कमी आहे आणि ते आपण त्याचा उपयोग करतोय. तर ते व्हेंटिलेटर कधी बनलं? ते व्हेंटिलेटर हे सेल्फ रिलायंट जे कॅम्पेनिंग आता चालू झालंय त्याच्यामध्ये जे लोन असेल किंवा ज्या सुविधा त्यांना मिळाल्या त्याच्यामध्ये ते व्हेंटिलेटर्स बनवले गेले. पीपीए किट जे आधी आपण बनवत नव्हतो, खूप कमी प्रमाणात पीपीए किट आपण त्या आधी बनवत होतो. आता पीपीए किट बनवलं, कोण बनवतोय हे सगळं? भारतातलेच युवक हे बनवतायत. हे बघा, मी मगाशी तुम्हाला तेच सांगितलं की अर्धा ग्लास भरलेला आहे, मला तो भरलेलं पाणी ते प्यायचंय. आता मला त्या योजनेमध्ये काय मिळतंय ते मी बघतोय. स्ट्रीट वेंडर्स जे आहेत, स्ट्रीट वेंडर्स म्हणजे फेरीवाले असतील, त्यांचाही विचार ह्या सेल्फ रिलायंट मध्ये केला गेलेला आहे. त्याच्यामध्ये पण आपण बघितलं तर 10,000 जर त्यांना आता बिझनेस रिइस्टॅब्लिश करण्यासाठी या अभियानात मिळत असतील आणि ते जर ते 1 वर्षामध्ये परत करतायत तर त्यांनी जो इंटरेस्ट पे केलाय त्याच्यामध्ये 7% त्यांना सबसिडी परत रिटर्न मिळते. हा सगळा विषय असताना सुद्धा कंपन्यांनी, म्हणजे आपण म्हणजे आता जे बोलले त्यांनी सांगितलं की मोदींनी ते टाळ्या वगैरे वाजवायला सांगितल्या, ते एक त्यांनी ते बघितलं मोदींनी काय त्याच्यानंतर मोदी लाईव्ह आले नाहीत का? भारताचे पंतप्रधान त्याच्यानंतर लाईव्ह आले. त्याच्यानंतर त्यांनी ज्या म्हणजे ARD सारख्या कंपन्या असतील, म्हणजे अशा ज्या नॅशनलाइज कंपन्या आहेत त्यांना आवाहन केले की तुम्ही डिसेंबर पर्यंत कोणाचाही पगार तुम्ही कापू नका. दुसरी गोष्ट, ज्या नॅशनलाइज बँक आहेत त्याच्यामध्ये वॅकन्सीज आता वाढवल्या गेलेल्या आहेत. बँक ऑफ इंडियामध्ये आता इंटरव्ह्यू चालू आहेत युवकांचे. परत मी तुम्हाला तेच सांगेल की बघा, तुम्हाला जर खरंच करायचं आहे, इफ यू हॅव युअर ओन टॅलेंट देन यू विल गेट इट. असा हा सगळा प्रकार आहे. मग आता आपण ते ठरवायचे की आपल्याला त्याचा फायदा घ्यायचा आहे की आपल्याला फक्त नावच ठेवत बसायचे. धन्यवाद. तुषारजींच्या बोलण्यात कितपत सत्यता वाटते सागर? एक आवाज सुरू कर. हा म्हणजे एका बाजूला आपण जे म्हणतोय की आपण बेरोजगार आहोत, रोजगाराच्या सोयी उपलब्ध नाहीत. तुषारजींचं असं म्हणणं आहे, त्यांनी एक साहित्यिक भाषेमध्ये एक ग्लासाचं उदाहरण दिलं, अर्धा भरला आहे की अर्धा रिकामा आहे. कितपत पटणार आहे? हा म्हणजे आकाश, जर आता पाहिलं आपण, तू जी आकडेवारी मगाशी सांगितलीस, म्हणजे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीची जी आकडेवारी आहे बेरोजगारीची, तर ती भयान आहे. म्हणजे काय म्हणतात की गेल्या 1947 पासून आजपर्यंत जरी आकडेवारी पाहिली ती, तर ती भयान आकडेवारी दिसते आता. आणि तुषारजी जे काही सांगतायत तर ते असं आहे की म्हणजे एखाद्याच्या अंगावरची पूर्ण कपडे काढायची आणि अंगावर फक्त म्हणजे आंतरवस्त्र जे म्हणतात तेवढी ठेवायची आणि म्हणायचं बघा म्हणजे आंतरवस्त्र आहेत ना आता तुमच्यावर. तर या प्रकारचं हे सगळं म्हणजे काय म्हणतात की तुम्हाला पूर्ण एक प्रकारे नागवं करायचं, पण म्हणजे दाखवायचं काय, फक्त जर तुमच्या अंगावर काहीतरी ठेवलंय ना आम्ही,
तर त्या प्रकारच्या ह्या सगळ्या आत्ताच्या सरकारच्या योजना असतील तरी आहेत. म्हणजे ठोस जिथं काम होण्याची गरज आहे, जे रोजगार तयार करू शकतात किंवा ज्याच्यातून आजचा तरुण त्याच्याकडे जे स्किल आहे ते वापरू शकतो, तर त्या पातळीवर मात्र गव्हर्नमेंट काहीही करत नाही. तुझे सुरुवातीचंच चर्चेचं जे टायटल घेतलंस त्याच्यातून हे दिसतं की म्हणजे सरकारचं इकॉनॉमिकली जर सगळ्या गोष्टी बघायला गेल्या तर 2018 पासूनच हळूहळू इकॉनॉमी आपली डाऊन होत चालली. आणि मग आपण ज्यावेळेस कोरोनाचं संकट येतं आणि मार्च मध्ये बघतो त्यावेळेस कळतं की हे जर अपयश पुढे आता झाकायचे तुम्हाला किंवा तुमचं नाकारते पण झाकायचंय, तर तुम्हाला अशा इव्हेंट करणं खूप गरजेचं आहे. कारण अशा इव्हेंट केला तरच तुम्ही हे अपयश बरोबर आहे. झाकण्यासाठी जे काही मुद्दे उपस्थित केले जात आहेत आज आपण माध्यमांमध्ये पाहतोय त्यात तिथपर्यंत त्या विषयावरला आपण हात घालूयात. विकासजी, बरोबर आहे. एका बाजूला अशी मांडणी होते की रोजगाराच्या सोयी उपलब्ध आहेत, सरकार तेवढं सक्षम आहे, आणि एका बाजूला ओरड दिसते की रोजगाराच्या संधी नाहीये. आकाशजी, आपण या रोजगाराचा जो मुद्दा उपस्थित केलेला हा रोजगाराचा मुद्दा केवळ आताचा नाही. स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणूक ज्या वेळेस झाल्या तेव्हापासून अन्न, वस्त्र, निवारा या मुद्द्यांवरती आज 70 वर्ष झालं तरी हेच मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जातो. आणि निवडणुकीला सामोरे जात असताना सर्व पक्षीय अगदी सगळ्याच पक्षाचा एक अजेंडा असतो की भारतातल्या युवकांना किंवा तरुण भारतातला जो तरुण भारत आहे त्याची युवा शक्ती म्हणून नेहमी गौरवलं जातं. अशा युवकांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देणार आणि मग त्याचे आकडे दिले जातात. चला विकासजींचा पंतप्रधान यांनी 2014 मध्ये निवडणुकीला सामोरे जात असताना वर्षाला 2000 रोजगार मी युवकांना देणार हे आश्वासन त्यांनी दिलं होतं. 2000 नाही, 2 कोटी झालेली आहे की वर्षाला 2000 आहे त्या नोकऱ्या जातात की काही अशी परिस्थिती. चला, नेटवर्कचा विकासजींना काही प्रॉब्लेम दिसतोय. तुषारजी, तयार केले किंवा पीपी किट तयार करण्यामध्ये ह्या युवकच तयार करत आहेत. तर मला हा प्रश्न की आज पुणे शहरामध्ये जम्बो कोविड सेंटर उभा केलेला आहे आणि या जम्बो कोविड सेंटर मध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत म्हणून अनेकांचे मृत्यू झालेले आहेत आणि त्याच्यानंतर माननीय महापौरांनी त्याच्यावरती कारवाई केलेली आहे. राहिला मुद्दा की बेरोजगारीची पुराण केवळ नियमित वेतन मिळणाऱ्यावरती. तुषारजी, आपला आवाज येत नाही. तुषारजी, सॉरी विकासजी, तुषारजी बोला. विकासजी आपला आवाज नीट येत नाही, थोडस थांबा. तुषारजी बोला. सर्वप्रथम यांनी आता एक उदाहरण दिलं, मी त्याचं खंडन करतो. पुण्यातल्या कोविड सेंटरचं त्यांनी उदाहरण दिलं. तर जर तुम्ही माहिती बघितली तर व्हेंटिलेटर कचऱ्यात पडलेले आहेत. आपले केंद्र सरकारकडून आलेले व्हेंटिलेटर्स कचऱ्यात पडलेले आपल्याला दिसतात. हो, महापालिका जरी भाजपच्या ताब्यात असली, पालकमंत्री कोण आहेत हा विषय आपण बघितला पाहिजे. मी बोलू का, कोण बोलतोय सांगा फक्त. हा, बोलू का मी? हा, तुषारजी बोला. येस. मग ह्या सर्व गोष्टी आहेत बघा. म्हणजे मी काय कुठल्या पक्षाची इथं बाजू घेत नाहीये. सर्वात प्रथम आपलं केंद्र सरकार एका पक्षाचं आहे, राज्य सरकार दुसऱ्याच पक्षाचे, महानगरपालिका वेगळ्या पक्षाची. तर हे जे मधलं कोऑर्डिनेशन आहे, ह्यांचे हे पॉलिटिकल मधले आपण हेवेदावे असतील, ह्याच्यामध्ये हे नुकसान होते. असं म्हणजे कोविड सेंटरचं उदाहरण सांगितलं, हे मी सांगतोय. आता दुसरी गोष्ट सांगायची झाली तर बघा की तुम्हाला जर काय करायचंय कॉमर्स सेक्टर मध्ये, आता जर आपण बघितलं तर मी परत सांगितलं, नॅशनलाइज बँकेच्या वेकन्सीज तुम्ही वाढवलेल्या आहेत, केंद्राने वाढवलेले आहेत. सायन्स सेक्टर मध्ये आता भयानक म्हणजे चांगलं, म्हणजे लास्ट इयरचा, मी स्वतः एक स्टुडंट आहे, मला माहितीये, माझा मित्र स्वतः लास्ट इयरचा स्टुडंट आहे अजून, पण त्याला आता जॉब लागलाय. सह्याद्री हॉस्पिटल असेल, म्हणजे आहे. तुम्ही जर चांगलं बघितलं तर चांगल्या गोष्टी आहेत. आणि जर 1947 पासून आता यांनी उदाहरण दिलं अन्न, वस्त्र, निवारा, मग आता ह्याच्यात चूक कोणाची आपण बघितलं पाहिजे ना. म्हणजे 70 वर्ष झाली आणि भारताला अजून अन्न, वस्त्र, निवाऱ्यावरच लढावं लागते. तर मग हे सिस्टीमचा दोष नाही का, जे 1947 पासून भारतावर आहे? सागर, उत्तर द्या. सागर. हा, नाही, मला काय वाटतं माहितीये का, असं विशिष्ट घटना किंवा काहीतरी कोणाला रोजगार तयार झाला एवढ्या पुरतं मर्यादित नाही बघितलं पाहिजे. म्हणजे जर आपण ग्राउंड रिपोर्ट जर बघितला तर आज शेतमजूर असतील किंवा जे सॅलरीड वर्कर्स होते, तर त्यांचे जे जॉब्स गेलेले त्या कंडिशनवर आज बोललं पाहिजे. म्हणजे तुषारजींच्या मित्राला एकाला नोकरी मिळाली, पण तुषारजीचे असे 10 मित्र देखील असतील की जे नोकरीसाठी ट्राय करतायत पण त्यांना नोकरी नाही मिळाली. त्यामुळे फक्त एकाला मिळाली म्हणून आपण रोजगार वाढतात किंवा रोजगार दिसतात या प्रकारे नाही बघू शकत. तो मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. नक्की.
आपण बघतोय की आता गोदी मीडिया, फक्त गोदी मीडियाच नाही म्हणणार, एक 2-4 माध्यम वगळता सर्वच माध्यमांमध्ये आता आपल्याला सुशांत सिंगचं प्रकरण दिसतंय, रियाचं एकूण प्रकरण दिसत होतं त्याला जोडून, त्यानंतर कंगनाचं वादग्रस्त वक्तव्य, त्यानंतर संजय राऊत, शिवसेनेने कंगनाला कसं अंगावर घेतलं, हे सगळे प्रकरण आपण पाहत होतो. खरं तर आपला जो रोजगाराचा जो प्रश्न आहे तो कुठेतरी मागं पडलाय. क्रांती, प्रतिवर्षी 2 करोड नवीन रोजगार देणारे केंद्र सरकार, जे की आता सहकार्याने केंद्र सरकारचं फार कौतुक केलं, 2 कोटी वर्षाला देणार होते. 4 कोटी रोजगार भारतातले निघून गेलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरा एक विषय आहे, 27,595 पायलटची भरती झाली, त्यांचे फॉर्म वगैरे भरलेत, त्यांचं आता त्यांना जॉईनिंग द्यायचे राहिले, परंतु ते त्यांना बिलकुल देण्यात आलेलं नाही. 36,586 त्याच्यामधलेच टेक्निशियन, एरोप्लेन मधले टेक्निशियनची भरती, त्यांना फक्त जॉईनिंग लेटर द्यायचं राहिलंय. तर त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला प्रॅक्टिकल बेस जे काम करायचे, त्यांना ट्रेनिंग द्यायची, ते कोविडमुळे देता येणार नाही, त्याचं प्लॅनिंग मुळे राहिलंय. ही भरती आहे ऑक्टोबर 2019 ची. त्याच्यानंतर रेल्वेमध्ये 1.40 हजार पद भरले, जे ऍड आली, 2.5 करोड लोक फॉर्म भरलेत, त्यांचं त्यांनी फॉर्म भरले, त्याची अमाऊंट घेतली, सगळ्या गोष्टी झाल्या, बिलकुल त्याच्यामध्ये त्यांनी पेपर सुद्धा घेतले नाहीत. परंतु कोविड मध्ये जे दिवे लावायला लावले, तर 2.5 कोटी घरामध्ये एक दिवा लागणार होता, त्याच्यातला एकही माणूस भरतीसाठी दिलेला नाही. शिक्षक भरतीचं काय झालं माहित नाही, एमपीएससीच्या भरतीचं आणखीन अद्यापही नोटिफिकेशन आलेलं नाही. 10 ऑक्टोबरला पेपर होता. आता हे नी आणि जी चे एक्झाम घेता येतात, काय व्हेरिफिकेशन करून, सोशल डिस्टन्सिंग का फिजिकल डिस्टन्सिंग, अर्धा ग्लास रिकामा ठेवून ते घेऊ शकतात, परंतु त्यांनी घेतला नाही, ते पुढे ढकललेत. म्हणजे येणाऱ्या 13 लाख नोकऱ्या फक्त आणि फक्त रेल्वेत आहेत. तर 2019 नंतर रेल्वे किती भरती झाल्या अद्यापही माहित नाही. आणि पियुष गोयल सारखा माणूस जो आज रेल्वे मंत्री आहे, त्यांचं एक ट्विट आहे 23 फेब्रुवारी 2016चं. आकाश सर, 23 फेब्रुवारी 2016ला म्हणतात, रिफॉर्म्स आर नॉट अबाउट प्राइस इनक्रीज और प्रायव्हेटायझेशन, रिफॉर्म शुड रिमूव्ह द इनएफिशियन्सी इन द सिस्टम. त्यांचं काय म्हणणं आहे की सुधारणा किमती वाढवल्यानं किंवा खासदारण केल्यानं होत नाही, सिस्टम बदलल्यामुळे होतात. जशीही 2016 ची सिस्टम बदलली, 2019 ला पियुष गोयलची सिस्टम आली, त्यांनी रेल्वेच नाही तर एरोप्लेन, खाजगी कंपन्या, आता तर महाराष्ट्र बँक, अशा प्रत्येक बँका आणि सरकारी संस्था ह्या खाजगीकरण करून रोजगार होण्याचा कार्यक्रम केलाय. पर देश ज्या भरोश्यावर आहे, सीबीआय, एनआय, ईडी हे सगळे भाजपसाठी काम करतात, म्हणजे त्याचंही खाजगीकरण करून ते भाजपीकरण झालंय. रोजगार उपलब्ध राहिला कुठल्या क्षेत्रात? एज्युकेशन सिस्टीम नाही. जसे एक जस्ट रंजन गोगोई सारखे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश राष्ट्रपतीला हे देतात शपथ, आणि जसंही त्यांचं पद संपत आहे, जरी त्यांचा कार्यकाल संपत, उपराष्ट्रपतीकडून ते काय करतात, शपथ घेतात आणि खासदार होतात. ज्युडिशरी बदनाम आहे. आता तुम्ही म्हणला प्रमाणे सुशांत, रिया ह्या सगळ्यावर अख्खा मीडिया काम करतोय, म्हणजे मीडिया मोदीच्या अंडर काम करतोय, ज्युडिशरी काम करते, संसद तर ताब्यातच आहे, 276 पेक्षा जास्त मेंबर ऑफ पार्लमेंट बीजेपीचे आहेत. राहिलंय काय? ब्युरोक्रेसी. ते तर काय, ज्याचा पालकमंत्री म्हणजे देश महाराष्ट्रामध्ये समजा आघाडीचं काम करत असतील, पण जिथं 19 राज्यामध्ये भाजपची सरकार आहे, तिथं तर सगळे IAS, IPS, IRS, IFS सगळे भाजपच्या अंतर्गत. विकासजी, निर्माण करणार कोण? मोदीजी सत्तेवर आले 2014 नंतर. काँग्रेसच्या काळात पण रोजगाराची परिस्थिती चांगली होती अशी आकडेवारी जर आपण काढली तर ती चांगली होती असं नाही म्हणता येणार आपल्याला. विकासजी, काँग्रेसच्या काळामध्ये गरिबी निर्मूलन कार्यक्रम राबवला होता, आणि तो गरिबी निर्मूलन आणखी ती झालीच नाही. आज 70 वर्ष झालं, किंवा आपली लोकशाही 70 वर्षाची झाली तरी आपल्या लोकशाहीला आणखी बाल अवस्थेतच आपली लोकशाही असं समजलं जातं. आपल्या लोकशाही कधी मोठी होणार हा प्रश्न आपल्या समोर आहे. माझा दुसरा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की सरकारी ज्या काही आपल्या यंत्रणा आहेत, सरकारी जागा आज रिक्त आहेत, या रिक्त जागा भरल्या जात नाही.
दुसरीकडं जे औद्योगिक क्षेत्र आहे, या औद्योगिक क्षेत्रातल्या अनेकांच्या नोकऱ्या आज गेलेल्या आहेत. आजची स्थिती आज जर पाहिली तर आज सर्वसामान्य लोकांना आपलं जीवन कसं जगायचं, भले आम्हाला सांगितलं तर कोविड बरोबर ती जगा, पण कसं जगायचं हा प्रश्न आहे. आज त्यांनी त्यातल्या नोकरीच्या जोरावरती आपला फ्लॅट घेतलेला आहे किंवा अन्य कार घेतलेले किंवा अन्य काही त्याचं जे काही कर्ज काढून त्यांनी आपलं जीवन सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचे हप्ते कसे भरायचे या विवंचनेत आहे. या विकासजी आपला आवाज याचबरोबर परदेशी जे काही आपले होते परदेशी नागरिक, या परदेशी नागरिकांचे देखील नोकऱ्या अनेक गेलेल्या आहेत. जे आपले NRI होते ते आता भारतात आलेले, त्यांच्या समोर विकासजींचा आवाज कट होतोय. मी तुषारजींकडे जातोय. तुषारजी आवाज येतोय माझा? तुषारजी माझा आवाज येतोय? विकासजी थांबा. तुषारजी माझा आवाज येतोय? तुषारजी आपला आवाज सुरू करा. आवाज येतोय माझा? तुषारजी आवाज येतोय का माझा? सागर आवाज येतोय? हो मला येतोय. भूमिका मांडत होत, बोला. येतोय आवाज येतोय. हॅलो सागरजी भूमिका मांडा. सागर. हा म्हणजे बघू शकतो, म्हणजे मगाशी तू जी आकडेवारी सांगितली तर ती एक ऑर्गनाइज सेक्टर मध्ये आहे तसं पाहायला गेलं तर. आणि जर आपल्याकडे बघायला गेलं तर एक साधारणतः 93% आपण अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये आपली अर्थव्यवस्था आहे. आणि त्या ह्या कंडिशन मध्ये जर आपण पाहायला गेलो तर जे अनऑर्गनाइज सेक्टर मधले रोजगार आहेत तर ते प्रचंड मोठी बेरोजगारी तिथं पाहायला मिळते. आणि जर आपण हे पाहायला गेलो म्हणजे 2014च्या आधी देखील पाहिलं तर हा बेरोजगारीचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. आणि 2014 नंतर तर अधिकच ते वाढत गेलेलं आहे. तर ह्याचं कारण हेच आहे की आधीचं सरकार असेल किंवा हे देखील सरकार असेल तर ह्यांची जी काही धोरणं आहेत तर ती एकतर रोजगार निर्मितीच्या केंद्रस्थानी नाहीयेत. खूप स्पष्टपणे दिसतं. म्हणजे 2014चा जर आपण कॅगचा रिपोर्ट पाहिला जो SEZच्या संदर्भातला आहे तर त्या रिपोर्टमध्ये कॅगने हे सांगितलेलं आहे की जी रोजगार निर्मिती अपेक्षित होती तर ती झालेलीच नाहीये. आणि म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्या सुविधा मिळवल्यात ह्या उद्योगपतींनी सेजच्या नावाखाली तर ह्याच्यातून फक्त उद्योगपतींची संपत्तीमध्ये वाढ झालेली आहे. आणि रोजगार फक्त 3% तयार झालेले आहेत. आणि मला वाटतं मोदीजीही ज्यावेळेस सत्तेवर आले आणि त्यांनी जे काय सांगितलं होतं की दरवर्षी मी 2 कोटी रोजगार तयार करू, तर ते कुठल्याही प्रकारचं आश्वासन त्यांनी सत्य परिस्थितीमध्ये उतरवलेलं नाहीये. आणि आपण 2014 पासून आजपर्यंत जर पाहायला गेलं मोदींच्या 7 वर्षाच्या काळामध्ये तर आपल्याला हे दिसतं की मोदींनी नेहमी एक स्टंटबाजी केलेली दिसते आपल्याला. म्हणजे जे नोटबंदीच्या काळात झालेलं दिसतं तर नोटबंदीच्या काळामध्ये भयानक परिस्थिती देशाच्या सर्वसामान्य जनतेची मोदीजींनी केलेली आहे. म्हणजे त्यांनी काळा पैशाच्या नावाखाली ही जी काय रातोरात नोटबंदी केली आणि त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे जे अनऑर्गनाइज सेक्टर आहे तर त्याच्यामध्ये 40 लाख रोजगार त्यावेळेस गेल्याची आकडेवारी आहे. पण मग ह्या रोजगारांचं पुढे काय झालं, ह्यांना परत रोजगार निर्मिती झाली का ही कुठल्याही प्रकारची सरकारकडे कसली आकडेवारी आज नाहीये. किंवा त्याच्यामध्ये जे छोटे छोटे उद्योग होते किंवा जे आपण काय म्हणू की शेतीपूरक असतील किंवा एकूणच म्हणजे आपला कोल्हापूरचा ह्याचा असेल चप्पलांचा उद्योग असेल ह्यात देखील एक प्रकारे तो पूर्णतः डाऊन झालेला दिसतो आपल्याला. तर हे जे काही असं एक स्टंटबाजी करायला गेलेले आहेत मोदीजी, मग आपल्याला पुढे हेही दिसतं की ह्याच्यामध्ये बी दिसतं म्हणजे जीएसटीचं हे आणून देखील सरकारचं उत्पन्न त्यांनी कमी केलेलं आहे. आणि आज जर बघायला गेलं तर टाळेबंदी देखील ज्यावेळेस घोषित केली तर त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं नियोजन नाहीये. म्हणजे माझ्या मनात आलं आणि मी केलं या प्रकारचा हा जो काही एक आविर्भाव आहे मोदींचा तर तो दिसतो आपल्याला. आणि त्याच्यातून जी काय आज परिस्थिती आहे तर अर्थव्यवस्था तर डाऊन झालेलीच आहे, पण आज रोजगाराची अवस्था काय आहे किंवा मग आज पुन्हा एकदा जर अर्थव्यवस्थेला उभं राहायचं तर यांच्यावर कुठल्याही प्रकारचे आयडियाज नाहीयेत. म्हणजे जर आपण मागच्या वर्षीचं उदाहरण घेतलं तर आपल्याला हे दिसेल की ऑटो सेक्टरमध्ये आलेली मंदी किंवा रिअल इस्टेटमध्ये आलेली मंदी ह्याच्यावर उपाययोजना म्हणून सरकार काय होतं तर यांनी उद्योगपतींना कर सवलती दिलेले आहेत. म्हणजे मागच्या वर्षी 1.25 लाख करोडची जी काही उद्योगपतींना सवलत दिलेली आहे त्याचं उद्दिष्ट काय होतं किंवा सरकारकडून असं सांगण्यात आलं की ही इन्व्हेस्टमेंट जी काही करमाफी त्यांना दिलेली आहे तर त्या करमाफीचा हा जो पैसा असेल तर तो उद्योगपती पुन्हा गुंतवतील आणि त्याच्यातून नव्याने रोजगार तयार होतील. पण असं झालेलं आहे का तर असं बिलकुल झालेलं म्हणजे परवा म्हणजे 4-5 दिवसापूर्वीच आपण जर रिझर्व्ह बँकेचा रिपोर्ट पाहिला त्याच्यात हे कळतं की ह्यांना जी काही करमाफी दिली तर त्याच्यातून सरकारचं उत्पन्न कमी झालं पण उद्योग देखील तयार नाही झालेले. म्हणजे या उद्योगपतींची संपत्ती वाढलेली दिसते. म्हणजे आपल्याला बघता येईल की
आज अर्थव्यवस्था 23.9 खाली गेलेली असताना अंबानी मात्र 33% त्यांची संपत्ती वाढते. तर याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हाच आहे की गेल्या 2014 पासून ते आजपर्यंत या 7 वर्षामध्ये मोदींची जी काही धोरणं आहेत अर्थव्यवस्थेला धरून, तर ती एकूणच उद्योगपतींच्या केंद्रस्थानी आहेत. ती उद्योग वाढवणारी बिलकुल देखील नाहीयेत. आणि हे मी जाहीरपणे स्टेटमेंट करतोय की उद्योगपतींची संपत्ती वाढवणं ह्या केंद्रस्थानी सरकारची धोरणं आहेत. तुषारजी, माझा आवाज येतोय आपल्याला? हो, येतोय. चला, तुम्ही म्हटला तसं पेला अर्धा आहे का रिकामा आहे? चला, तुमच्या दृष्टिकोनातून ते अर्धा भरलेला असो किंवा रिकामा असो, पण मोदीजी जेव्हा आता आपल्या समोर येत आहेत, रोजगारावरती आम्हाला बोलताना दिसत नाहीत, आणि जरी बोलले तरी ते कृतीमध्ये कार्यक्रम आम्हाला दिसत नाही. बरोबर आहे. तुम्हाला ह्या गोष्टी मी सांगतो की आता मित्राने सांगितलं की आयडियाज काही नाहीयेत, तर मी पहिल्या माझ्या बाईटमध्ये त्या आयडियाजच सांगितल्या तुम्हाला. कुठलं सेक्टर पाहिजे? आज स्ट्रीट वेंडर्स म्हणजे आपण फेरीवाले असेल, छोट्यातला छोटा आहे, तुम्हाला करायचंय, तुम्हाला ते कर्ज मिळतंय, 90% तुम्हाला त्याच्यावर सबसिडी मिळतेय, तुम्ही या घ्या कर्ज आणि तुम्ही ते करा ना, अवलंब करा ना त्याचा. मेडिकल सेक्टरमध्ये आहात, परत मी तुम्हाला मग त्याच्या आयडियाज सांगितल्या काय करता येईल. परत फार्मर सेक्टरमध्ये आहात, त्याच्यातही सांगितलं की कृषी प्रोत्साहन योजना आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 90% सबसिडीवर मशिनरीज मिळत आहेत, ते आपण करू शकतो. म्हणजे चर्चेत मी आता बघितलं की 2016-14च्या गोष्टी सांगितल्या गेल्या. चर्चेचा विषय आता मला वाटतं कोरोनामध्ये रोजगारीचा विषय काय तोय. आणि जर आता तुम्ही मगाशी म्हणालात की मोदी रोजगारावर बोलतायत का वगैरे, मी तेच म्हटलं, तुम्ही जर फक्त ते टाळ्या आणि थाळ्यांचं जर जास्त व्ह्यूज त्याला आले आणि तेच बघितलं असेल तर तुम्हाला तेच दिसेल. पण मी त्याच्यानंतर मी ते मोदींनी, तुषारजी काय केलं, मोदींनी आपल्याला असं सांगितलं, टाळ्या थाळ्या वाजवायला सांगितलं, पुढच्या आव्हानामध्ये असं सांगितलं की आता आपल्याला कोरोना बरोबर जगायला पण शिकलं पाहिजे. पण कसं जगायचं हा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे, म्हणून हे आपलं शीर्षक आहे चर्चेचं. हो, तेच. मग ह्याच्या सगळे हे पर्याय त्या जे कॅम्पेनिंग आहे त्याच्यामध्ये आहे. मी आता तुम्हाला इतक्या वेळ तेच सांगतोय, तुम्ही ज्या सेक्टरमध्ये आहात, आता कुठलं सेक्टर असं आहे की त्याच्यामध्ये आयडियाज केंद्राकडे नाहीयेत, हे मला तुम्ही सांगितलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट, मग अशी काही प्रश्न त्या सरांनी म्हणले, नाव नाही लक्षात मला यांचं, त्यांनी काही एमपीएससीचे प्रश्न घेतले, अजून काही, ह्याच्यामध्ये काही स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर काही विषय येतात त्या गोष्टीमध्ये. म्हणजे आता आपण जरी आता एक विषय चालू आहे लास्ट इयर एक्झामचा, जरी युजीसी सांगत असेल एक्झाम घ्या, तर घ्यायचे की नाही किंवा कधी घ्यायच्या, स्टेट गव्हर्नमेंट ते सांगू शकते. अंतिम निर्णय युजीसीचा आहे. मग हेच सांगितलं की ह्यांचे आतमधले जे हेवे दावे असतात ह्याच्यामध्ये हे कन्फ्युजन होतं. केंद्र सरकारने ज्या गोष्टी सांगितल्या त्या छोट्यातल्या छोट्या घटकापर्यंत पोहोचत नाहीयेत अजून, किंवा आपला युवक आहे बेरोजगार आहे, आता त्याच्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये 100% नोकऱ्या जाऊ शकतात, त्याचा धोका त्यांना होऊ शकतो. परंतु मग त्याला ऑप्शन म्हणून दिलाय ना त्यांनी दुसरा ऑप्शन पण. म्हणजे मोदींनी काही गोष्टी आत्मनिर्भर भारत या योजनेमध्ये सांगितल्यात ना, प्रायव्हेट कंपनी असेल, मी माझ्या मालकीची, मी कुणाला ठेवायचे कुणाला नाही, मला लॉस झालाय हे माझ्यावर आहे. पण ज्यांची नोकरी गेली त्यांच्यासाठी उद्योगासाठी आता पॅकेजेस जाहीर केलेत ना. मग मिडल क्लास जे टॅक्स पे करतात त्यांना पण ते पर्याय दिला आहे. आपल्या बरोबर चर्चेत विकासजी कुचेकर आहेत, जे मानवी हक्कांवरती काम करतात. विकासजी, तुषारजींनी ज्या काही आता योजना सांगितल्या त्या खरंच सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतायत? कृष्णाजींना मला हा प्रश्न विचारायचा आहे की मागे ज्यावेळेस एका पदवीधर विद्यार्थी रोजगारासाठी तुम्ही म्हणताय तसं की कर्ज काढून त्यांनी पकोडा तळायची पदवीधारकांची ही रोजगार निर्मिती आपण समजायची का, हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडतो. राहिला मुद्दा की आपण ज्या पद्धतीने आता सगळ्यात की सगळे सांगतायत की या सेक्टरमध्ये अनेक प्रकारच्या आम्ही नवीन योजना आणि तरुणांना आपला व्यवसाय निर्माण करण्यासाठी आम्ही कर्ज काढून किंवा तुम्हाला सबसिडीच्या माध्यमातून या योजना पोहोचवत आहोत. या संपूर्ण योजना ह्या फसव्या आहेत. बँका कुणालाही त्या कर्ज देत नाहीत. बँकांची जे अडचणी आहेत हे कोणी बघत नाही. फक्त आपल्याकडे योजना तयार होती आणि त्या योजनेवरती त्या योजनेपेक्षाही लाखो कोटीचा खर्च होता. ती योजना कशी चांगली आहे या संदर्भातली, जशी आपण पाठीमागे पाहिलं होतं की स्टार्टअप इंडियाच्या पुढे काय झालं. हे सर्व प्रश्न आहेत. आता माझ्याकडे वेळ कमी आहे, मी सगळ्यांकडे येणार आहे. सागर, शेवटच्या 1 मिनिटामध्ये एकूण रोजगाराचा प्रश्न आहे, मग आता काय करायचंय, म्हणजे तुम्हा आम्हा युवकांसमोरचा हा प्रश्न आहे. एक मिनिट
बरोबर आहे आकाश. म्हणजे ज्या आज योजना आहेत वगैरे हे सांगितलं जातं, तर खूप क्लिअरली कळते आपल्याला की 2014 पासून आजपर्यंत मोदीजींनी जे काय केलं त्याच्यामध्ये हे दिसतं की खूप मोठ्या प्रमाणात खाजगीकरण करण्यावर जो काही सपाटा चालू आहे त्याचं कारण हेच आहे की सरकारने खर्च वाढवू नये, सरकारची जी तूट आहे ती मर्यादित ठेवावी. ही उद्योगपतींच्या हितासाठी असतं किंवा बाहेरची इन्व्हेस्टमेंट आणण्याच्या हितासाठी असतं. त्यामुळे ती इन्व्हेस्टमेंट वाढवू नये त्यासाठी सरकारने ज्या काही योजना चालू होत्या तर त्या बंद केलेल्या आहेत. पण आज जर आपल्याला रोजगार निर्मिती करायची असेल तर मनरेगा असेल किंवा काय म्हणू त्याला की जे शिक्षण किंवा हे असेल तर ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होणं आज गरजेचं आहे. आणि त्याच वेळेस एक लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म ह्या दोन अनुषंगाने आपल्याला सरकारची योजना असणं गरजेचं आहे. म्हणजे लोककेंद्री विकास ज्याला आपण म्हणतो, तर त्या अनुषंगानं आजच्या घडीला म्हणजे आज जे गरीब आहेत किंवा जे कष्टकरी आहेत ह्यांच्या हातामध्ये डायरेक्ट पैसा देण्यासाठी सरकारनी मदत केली पाहिजे. म्हणजे रघुराम राजन असतील किंवा अभिजित बॅनर्जी असतील ह्यांनी देखील ह्या प्रकारची मागणी केलेली आहे. म्हणजे ते काही डावे नाहीत किंवा हे नाही तर ते भांडवलीच आहेत, पण तरी देखील आपल्याला दिसतं की सरकार ते करत नाही. हे भांडवली तज्ञ त्यांना सांगतात की तुम्ही हे करा. त्याच वेळेस लॉंग टर्म मध्ये जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला शेती असेल, शेती प्रक्रिया उद्योग असतील किंवा एकूणच जे उद्योग क्षेत्र आहेत ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सरकारने इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज आहे. म्हणजे सरकार जोपर्यंत इन्व्हेस्टमेंट करत नाही तोपर्यंत रोजगार वाढणं हे कधीच शक्य नाहीये. त्यामुळे सरकारने आज मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. क्रांती एका मिनिटामध्ये. क्रांती साहेबांनी सांगितलंय रघुराम राजनचं उदाहरण. अहो, इतिहासाचा माणूस जर आरबीआय गव्हर्नर बसवला तर आरबीआय इतिहासामच होणार आहे, त्याच्यात प्रश्नच नाही. रोजगार वाढीचे काम करणार नाही ते तो भागच वेगळा. संबंधितांनी फार छान सांगितलं की अर्धा ग्लास जो आहे सर्वसामान्यापर्यंत पोहोचत नाही, परंतु मोठमोठ्या लोकांपर्यंत पोहोचतात. अदानीला 3 एरोप्लेट मिळतात. अंबानीची 33% बंधूंनी सांगितली त्याची उंची वाढली पैशाची. अमित शहाच्या पोराला बीसीसीआय मिळालं, कधी त्याच्या पिढीत कोणी बॉल घेतला होता का नाही काय ते त्याचा प्रश्न असेल. परंतु रोजगाराचा प्रश्न जो निर्माण झालाय, साहेबांनी सांगितलं की मोठमोठ्या स्कीम आल्या छोट्या छोट्या लोकांसाठी. परंतु माझा साधा प्रश्न आहे, जोपर्यंत शासन प्रशासनातला टक्का इथल्या समाजातला वाढत नाही, रोजगारी कशात मोजणार तुम्ही? रस्त्यावर स्टॉल टाकलाय, पानपट्टी टाकली, पानपट्टीमध्ये धंदा होत नाही म्हणून गांजा विकला, याच्यात रोजगारी मोजणार का? अहो, एमपीएससी युपीएससी क्लिनिकल स्टाफ असेल, शिक्षक भरती असेल, जिथं जिथं शासनाचा शासकीय संस्था आहेत त्या संस्थेवर जोपर्यंत भरती होत नाही तोपर्यंत रोजगारी मोडणार कशी? आणि मोदी सरकारनं काय केलंय, जी सरकारचं आहे ती खाजगी करून टाकले. म्हणजे तुम्ही कधी मागायचाच नाही रोजगार. म्हणजे येणाऱ्या काळात आता तुम्ही जो हा कार्यक्रम आहे हा तुम्हाला आता तुम्ही जीवन तोपर्यंत घ्यायचा आहे की बेरोजगाराचं काय हा मिटणारा प्रश्न नाही. पिढ्यानपिढ्या तुम्हाला हा प्रश्न घ्यायचा आहे की रोजगार मिळत नाहीत. लक्षात घ्या. तुषारजी, तुम्ही सांगताय की रोजगाराच्या विकासजी भारताला महासत्ता बनवायचा असेल तर मला असं वाटतं की आपले सगळ्यात पहिली एज्युकेशन सिस्टम, जी शिक्षण आपली प्रणाली आहे, हे स्किल वर्कर शिक्षण किंवा कौशल्य प्रधान शिक्षण व्यवस्था असावी. आणि त्यातून खऱ्या अर्थानं जर बालवयापासून जर कौशल्य शिक्षण निर्माण झालं तर मला असं वाटतं पुढे पदवीधर होऊन तो कुठेतरी आपली स्वतःची रोजगार निर्मिती करेल. हाही एक याच्यामधला पाठ आहे असं माझं मत आहे. तुषारजी, आवाज येतोय माझा? हो, येतोय. चला, तुम्ही जर असं म्हणताय की एका बाजूला रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, मात्र सागरने जसं सांगितलं की एका मित्राला तुमच्या रोजगार उपलब्ध झालाय, इतर जे 10 आहेत त्या 10 साठी आता आपण बोलणार आहोत का नाही? म्हणजे पक्षीय नको, संघटनात्मक नको, काही नको, पण जे रोजगाराचा प्रश्न भेडसावतोय त्याच्यावर आपण बोलणार आहोत का? हो, आपण बोललंच पाहिजे. पण मग मी पुन्हा त्याच प्रश्नाकडे येतो की आपण जे 10 जण बेरोजगार म्हणताय, प्रत्येकाला काहीतरी सेक्टर आहे ना. तुम्ही मला सांगा की कुठलं असं सेक्टर राहिले की त्याच्यासाठी योजना नाहीयेत. योजना आहेत आणि काही जण म्हटले की या योजना फसव्यात. मी पहिल्यांदाच तुम्हाला जिज्ञासू सिंगचं उदाहरण दिलं जे फार्मर सेक्टर मध्ये आहे. IIT प्रोफेसरचं उदाहरण दिलं जे सायन्स सेक्टर मध्ये आहे. तुम्हाला काय वाटतं तुषारजी, बेरोजगारीचा प्रश्नच नाहीये असं तुम्हाला वाटतंय? नाही, मी असं म्हणत नाहीये. आपल्याला बघा, प्रश्न आहेत, परंतु त्यासाठी मार्ग सुद्धा आहेत. आता कसं आहे की खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर व्हायची गरज आहे. तू उठून चालला पाहिजे. तुझ्यात जर टॅलेंट आहे, तू उठून ते कमवलं पाहिजे. जर तुला तो रस्ताच दिसत नसेल, केंद्र सरकारने तुझ्यासाठी योजनाच दिल्या नसतील, तर मात्र आपण बोलू शकतो. आपण काय होतं की बेरोजगारी कन्सेप्ट ठरवतोय की हे बेरोजगार आहेत, पण त्याच्यामध्ये पण आपण सेक्टर वाईज जर डिस्ट्रीब्युशन बघितलं तर सेक्टर वाईज त्याच्यामध्ये आहेत ना पर्याय. हा, ते पर्याय नसेल तर तुम्ही त्यांना चॅलेंज करू शकता की ते हे नाहीये. सागर 30 सेकंद फक्त, 30 सेकंद.
नाही म्हणजे सरकार सांगते की आज आमच्याकडे पैसाच नाहीये, तर मग तुषारजी कुठल्या बेसवर बोलतात हेच मला कळत नाही. किती योजना आहेत, कारण सरकारनी जर योजनांवरती खर्च केला तर सरकारची तूट वाढू शकते, आणि तूट वाढली तर सरकार म्हणजे जी काही फॉरेन इन्व्हेस्टमेंट असते तर ती भारतात येऊ शकत नाही. का तर तुमचं सरकार प्रचंड मोठ्या प्रमाणात सरकारी योजनांवर हे करतं, तर आम्ही प्रॉफिट कसे कमवायचे हा जो काय प्रश्न आहे, तर ह्या प्रश्नाच्या केंद्री सरकारला तूट वाढून द्यायची नसती. त्यामुळे तुषारजी काय जे काय बोलतात, म्हणजे आज मनरेगावर देखील सरकारची म्हणजे गुंतवणूक वाढणं ह्यासाठी सरकारकडे पैसे नाही असं सरकार कारण देतंय, आणि मनरेगामधून प्रचंड मोठ्या प्रमाणात रोजगार तयार होतात, किंवा ज्या सरकारी भरती आहेत त्या देखील होणं गरजेचं आहे. पण सरकार एकच उदाहरण देतं गेल्या 4-5 वर्षापासून की आमच्याकडे पैसे नाहीयेत. त्यामुळे तुषारजी कुठल्या बेसवर बोलतायत भरपूर योजना चालू आहेत हे माहित नाही. येस, फक्त मी याचं मी 5 सेकंदात उत्तर देतो याचं. मी 5 सेकंदात उत्तर देतो. ते फक्त बेस विचारला कुठल्या बेसवर बोलतो. जे 20,000 करोड जाहीर झाले त्या बेसवर मी बोलतोय. त्या 20,000 करोड त्याचे डिस्ट्रीब्यूट झाले. हे पॅकेज कर्जावर आधारित आहे. 20,000 कोटीची एक वेगळी आपण चर्चा करू शकतो. 20,000 कोटी ते कुठे गेले त्यावर एक वेगळी चर्चा होऊ शकते. मात्र आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण सामील झालात, आपले मुद्दे मांडलेत, निर्भीडपणे मुद्दे मांडलेत. पुन्हा नवीन चर्चेला घेऊन आपण चर्चा करूयात. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद. येस, थँक्यू. धन्यवाद सागरजी, धन्यवाद. येस.